ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सरकारनं आयकर नियमांमध्ये स्पेसिफाईड फंडची व्याख्या बदललेली आहे। आयकर संदर्भात सरकारनं हा मोठा निर्णय घेतला। नवीन नियमांबाबत अधिसूचना जारी करण्यात आली। नवीन बदलांचा परिणाम प्रामुख्याने मोठी गुंतवणूक फंड व्यवस्थापक आणि मोठे गुंतवणूकदार आणि आयएसएफसीला कार्यरत असलेल्या फंडवर होईल। त्या अधिसूचनेनुसार नोकरी करणाऱ्यांनी महिन्याला पगार घेणाऱ्या नोकरदारांचा इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल होणार नाही। तसंच नोकरदारांच्या पेन्शनवरही कुठला परिणाम जो आहे तो होणार नाही। हा बदल सेबीने नव्हे तर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं म्हणजेच सीबीडीटीनं केलेला आहे। तर आता बातमी आहे उत्तराखंडमधून। उत्तराखंडमधील पित्तोरगडच्या दरमा खोऱ्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर पांगन वान बेजवळ आता भूस्खलन झाले। अचानक दगड आणि माती कोसळल्यानं मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झाला। सध्या रस्ता पूर्ववत करण्याचं काम सुरू आहे। तर मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधील पांगवान बेजवळ आता भूस्खलन झालेलं आहे। ती दृश्य अत्यंत भयावह अशी ही दृश्य म्हणावी लागतील, कारण की उंचावरून ही संपूर्ण दगड जी आहेत ती जमिनीवरती कोसळलाय। एक मोठा भाग जो आहे डोंगराचा तो खाली कोसळताना पाहायला मिळतो।